वेलकम टू वाय अकॅडमी. आज आपण शाहू स्क्रीनिंग टेस्टच्या सिरीजमध्ये ॲसिड, बेस आणि सॉल्ट या नवीन टॉपिकवर क्वेश्चन्स पाहणार आहेत. तर शाहू स्क्रीनिंग टेस्टसाठी आपण जी MCQची प्रॅक्टिस स्टार्ट केली होती त्यामध्ये हा नेक्स्ट टॉपिक आहे ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट. त्यावरच्या MCQ मध्ये आपण फर्स्ट MCQ घेऊ. चला हां, तर हा क्वेश्चन आहे अरेनियस थेरी ऑफ ॲसिड आणि बेससाठी. तर अरेनियस थेरी ऑफ ॲसिड आणि बेस म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला किती ॲसिड आणि बेस आहेत, बरोबर आहे. तर ॲसिड आणि बेस ह्या दोघांना डिफरन्शिएट कसं करायचं त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. फॉर एक्झाम्पल अरेनियस नावाच्या सायंटिस्टने त्यांनी आपली थेरी मांडली की ॲसिड आणि बेस कसे डिस्टिंग्विश करायचे. त्याचनुसार आणखीन भरपूर सायंटिस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल लॉरी ब्राउनस्टेड आहे, त्यांनी आपली थेरी दिली ॲसिड बेससाठी. तसंच मॉडर्न थेरी ऑफ ॲसिड बेसिस पण आहे आपल्याकडे आणि अशा भरपूर थेरीज आहेत. लेविस थेरी ऑफ ॲसिड बेस, या सगळ्या थेरीमधून आपण ॲसिड आणि बेसला डिस्टिंग्विश करू शकणार आहेत. तर हा क्वेश्चन आहे त्यापैकी अरेनियस थेरीवरती. तर अरेनियस थेरीनुसार ॲसिड आणि बेस आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो. तर अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, acids acids are those substances which gives H plus ions dissolve when they are dissolved in water किंवा dissociate into H plus ions. म्हणजे acids, according to Arrhenius theory, acids are those substances which gives H plus ions in aqueous solution. aqueous म्हणजे water. आता बघा ह्या ऑप्शन्स मध्ये काय काय दिले. तर according to Arrhenius acid gives H plus ions in water, बरोबर आहे. तसंच बेस साठी अरेनियसने काय थेरी दिली. तर बेसेस आर दोज सबस्टन्सेस which gives OH minus ions when dissolved in water किंवा in aqueous condition. तर ही जो ऑप्शन हा आहे तो बेस साठी आहे आणि बोथ ए अँड बी हे पण रॉंग ऑप्शन आहे आणि OH मायनस पण रॉंग ऑप्शन आहे कारण H प्लस इन ॲसिडिक असतं. तर ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. So let's move to the next question. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट म्हणजे आता बघा इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ॲसिड्स, बेसेस, सॉल्ट्स. तर इलेक्ट्रोलाइट्स मध्ये जे मोस्टली ॲसिड्स आणि बेसेस आहेत ह्या दोघांना डिफरन्शिएट करण्यासाठी एक टेस्ट आहे. टेस्ट म्हणजे तर लिटमस पेपर असतो. लिटमस पेपर टेस्ट म्हणतात त्याला. लिटमस टेस्ट नुसार आपण गिवन सोल्युशन किंवा गिवन सबस्टन्स इज ॲसिडिक और बेसिक हे डिस्टिंग्विश करू शकतो. कसं तर बघा लिटमस टेस्ट मध्ये असतो आपण यूज करतो लिटमस पेपर. तर आपल्याला ज्या पण सबस्टन्सचं चेक करायचे की वेदर दिस सबस्टन्स इज ॲसिडिक और बेसिक, तर आपण काय करतो की त्या सबस्टन्सचं ॲक्वियस सोल्युशन बनवतो आणि त्यामध्ये लिटमस पेपर डिप करतो. तर लिटमस पेपर हा दोन टाइपचा असतो. लिटमस पेपर इज ऑफ टू टाइप्स. फर्स्ट इज अ रेड लिटमस पेपर अँड सेकंड इज अ ब्ल्यू लिटमस पेपर. तर ह्या दोन प्रकारचे लिटमस पेपर असतात. तर लिटमस पेपर असा, एक सेकंड, रेड लिटमस पेपर आणि ब्ल्यू लिटमस पेपर. तर हे दोन लिटमस पेपर आहेत. तर आपल्याला ह्या पेपरचा यूज करून वेदर द गिवन सबस्टन्स इज ॲसिडिक और बेसिक हे डिस्टिंग्विश करता येतं. तर कसं करता येतं ते बघू. तर ही लिटमस टेस्ट कशी आहे बघा. तर लिटमस टेस्ट नुसार काय होतं तर आपण जर एक समजा आपल्याला एखाद्या सबस्टन्सचा ॲसिडिक आहे का बेसिक आहे ते चेक करायचे. तर आधी काय करणार आपण, एक त्याचं ॲक्वियस सोल्युशन बनवायचं. ॲक्वियस सोल्युशन ऑफ गिवन सबस्टन्स म्हणजे ह्या बिकर मध्ये आपण जर गिवन सबस्टन्सचं ॲक्वियस सोल्युशन बनवले.
ॲक्वियस सोल्युशन मध्ये आपल्याकडे 2 पीएच पेपर आहेत. समजा एक रेड लिटमस पेपर आहे, सॉरी लिटमस पेपर आहे हा, आणि दुसरा पेपर डिप केलाय आपण ब्ल्यू कलरचा, ब्ल्यू लिटमस पेपर. तर बघा, जर हे सोल्युशन आपलं सोल्युशन ऍसिडिक असेल तर काय होतं, इन ऍसिडिक कंडिशन ब्ल्यू litmus paper changes its color to red, but there is no effect on red litmus paper. म्हणजे in acidic solution blue litmus paper turns red आणि vice versa. vice versa म्हणजे जसं समजा आपल्याकडे बेसिक सोल्युशन आहे, बेसिक सोल्युशनचं पण बघू. समजा ह्या बीकर मध्ये बेसिक सोल्युशन आहे. बेसिक सोल्युशन म्हणजे बेस्ट सोल्युशन. फॉर एक्झाम्पल समजा ऍसिडिक सोल्युशन मध्ये आपण कुठले सोल्युशन्स घेऊ शकतो, तर HCl सोल्युशन घेऊ शकतो, H2SO4 घेऊ शकतो, नायट्रिक ऍसिड घेऊ शकतो, सिट्रिक ऍसिड घेऊ शकतो. तसंच आपण बेसिक सोल्युशन मध्ये बेसिक सोल्युशन बनवायचं म्हणलं आपण काय करू शकतो, मोस्टली NaOH घेऊ शकतो किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेऊन त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायचं. तर आपण इथं पण दोन्ही प्रकारचे लिटमस पेपर यूज करणार आहे. तर बघा, इथं लिटमस पेपर वरती काय कलर चेंज येते तो पाहू आपण. तर इन बेसिक सोल्युशन आता बघा, ऍसिडिक सोल्युशन मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाले, तसं बेसिक सोल्युशन मध्ये रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. म्हणजे आता बघा, रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू म्हणजे हा रेड लिटमस पेपर जो होता, आपण जो पोर्शन आपल्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केले तो पोर्शन ब्ल्यू होतो. म्हणजे ही एक टेस्ट आहे. बघा, जर आपण ऍसिडिक सोल्युशन घेतलं तर ब्ल्यू लिटमस पेपर कलर चेंज दाखवतो रेड लिटमस पेपर मध्ये, पण रेड कलरचा लिटमस पेपर मध्ये नो कलर चेंज. तसंच जर आपलं सोल्युशन बेसिक सोल्युशन असेल तर ही स्ट्रीप जी आहे, रेड कलरचे लिटमस पेपर जो असतो तो ब्ल्यू मध्ये टर्न होतो. तर ही एक आपल्याला टेस्ट होईल की ऍसिड आहे, वेदर द गिवन सोल्युशन इज ऍसिडिक ऑर बेसिक. तर आता बघू आपण क्वेश्चन मध्ये काय दिले. सबस्टन्सेस हुज ॲक्वियस सोल्युशन चेंज द ब्ल्यू लिटमस पेपर टू रेड. म्हणजे आता बघा, इथं ब्ल्यू लिटमस पेपर रेड टर्न होते, तर ब्ल्यू लिटमस पेपर रेड टर्न होते. तर हे सोल्युशन कुठलं असणार आहे, तर बघा ब्ल्यू लिटमस पेपर चेंजेस इट्स कलर्स टू रेड. आता बघा, जर गिवन सोल्युशन आपलं बेसिक असतं तर ब्ल्यू लिटमस पेपर डू नॉट चेंजेस इट्स कलर. पण क्वेश्चन मध्ये काय दिले, द सबस्टन्स हुज ॲक्वियस सोल्युशन चेंज द ब्ल्यू लिटमस पेपर टू रेड. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर आपण जर डिप केला तर तो रेड मध्ये कन्वर्ट होतो. तर कुठला ॲक्वियस सोल्युशनचं नेचर काय आहे विचारले, तर ॲक्वियस सोल्युशन वेअर ब्ल्यू लिटमस पेपर चेंजेस इट्स कलर टू रेड इज acid. So option number A is correct. So let's move to the next question. आता बघा, the substances having tendency to lose the substances having tendency to lose one or more protons are called as. म्हणजे आता बघा, the substances which have tendency to lose one or more protons are known as. तर जर आपला गिवन सबस्टन्सेस म्हणजे कुठले, तर वेदर द गिवन सबस्टन्स इज ऍसिड ऑर बेस, ह्या दोन्हीपैकी कुठल्या सबस्टन्सेस H+ आयन रिलीज करतात हे विचारले. तर बघू आपण, तर दोन थेरीज आहेत ज्यानुसार H+ आयन्स रिलीज करणाऱ्याला आपण ऍसिड म्हणतो. तर प्रोटॉन म्हणजे काय, तर प्रोटॉन म्हणजे H+ आयन. H+ आयन्स म्हणजे प्रोटॉन कसं, तर बघा, हायड्रोजन जो एलिमेंट आहे, हायड्रोजन त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 1, ॲटॉमिक मास नंबर असतो 1. तर आता बघा, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतो, तर इट इज द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर असतो. पण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 आहे. तर हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन अब्सेंट असतो, म्हणजे न्यूट्रॉन नसतो. जर आपण हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मधून किंवा व्हॅलेन्स शेल मधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर हायड्रोजन कडे फक्त आणि फक्त प्रोटॉन राहील. म्हणजे आता समजा हायड्रोजनचा ॲटम आहे आणि इथे इलेक्ट्रॉन आहे. जर आपण इलेक्ट्रॉन हा नॉकआउट केला
तर हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त आणि फक्त प्रोटॉन राहतो. म्हणून आपण हायड्रोजन म्हणजे H प्लस आयनला प्रोटॉन म्हणू शकतो. तर सबस्टन्सेस हॅव्हिंग टेंडन्सी टू लूज वन ऑर मोर प्रोटॉन्स आर नोन ॲज. तर बघा अकॉर्डिंग टू टू थेरीज, म्हणजे पहिली थेरी आहे आपली अर्हेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस. अर्हेनियस थेरीनुसार पण काय म्हणू शकतो आपण, ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस विच गिव्स H प्लस आयन इन ॲक्वियस सोल्युशन. किंवा समजा आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी वापरली. आता बघा ही होती अर्हेनियस थेरी. अर्हेनियस थेरीनुसार पण आणि लॉरी ब्रॉन्स्टेड म्हणजे एक सेकंड, हां, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार पण ऍसिड्स लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस विच डोनेट प्रोटॉन्स. आता बघा डोनेट वन और सॉरी acids are those substances which donate proton in their aqueous solution. तर लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार सुद्धा वन ऑर मोर प्रोटॉन्स रिलीज करणाऱ्या सबस्टन्सेसला ऍसिड म्हणलं गेले. आणि अरेनियस थेरीनुसार सुद्धा ॲक्वियस सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स रिलीज करणारे जे सबस्टन्सेस असतात त्यांना ऍसिड म्हणू शकतो आपण. तर आपल्या बघा ह्या थेरीनुसार सबस्टन्सेस हॅव्हिंग टेंडन्सी टू लूज वन ऑर मोर प्रोटॉन्स आर नोन ॲज ऍसिड्स. म्हणजे ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस विच रिलीजेस H प्लस आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ऍसिड्स. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज द प्रॉपर्टी विच इज नॉट शोन बाय ऍसिड्स. तर हा क्वेश्चन आहे ऍसिड्सच्या प्रॉपर्टीज वरती. प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या अपीअरन्स, त्याची टेस्ट, त्याचे समजा आपण काय सांगू शकतो त्याचा पीएच, अशा काही प्रॉपर्टीज आहेत ज्या ऍसिडच्या फिक्स प्रॉपर्टीज असतात. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी, तर क्वेश्चन काय विचारले, 4 ऑप्शन्स दिले त्यामधली कुठली प्रॉपर्टी ऍसिडची नाहीये असं विचारले. तर आपण बघू एक एक वन बाय वन. तर सॉरी हां, तर फर्स्ट काय दिले, दे हॅव सुअर टेस्ट. सुअर टेस्ट म्हणजे काय, तर आपण स्टडी केल्यानुसार ऍसिड्स आर सुअर इन टेस्ट. म्हणजे ऍसिडची टेस्ट कशी असते, आंबट असते. त्यानंतर ऍसिड टर्न्स लिटमस पेपर रेड. आता जसं आपण पाहिले ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस विच टर्न्स ब्ल्यू लिटमस पेपर टू रेड. म्हणजे ब्ल्यू टू रेड म्हणजे ही पण प्रॉपर्टी ऍसिडची आहे, ही पण प्रॉपर्टी ऍसिडची आहे. दे हॅव लेस पीएच दॅन 7. म्हणजे ऍसिडचा पीएच 7 पेक्षा कमी असतो. तर ही पण प्रॉपर्टी ऍसिडची करेक्ट आहे. आता बघा ही जी प्रॉपर्टी आहे, दे फील सोपी इन टच. दे फील सोपी इन टच म्हणजे ऍसिडचं आपण जेव्हा बघतो नेचर, त्या ऍसिडचं नेचर सोपी नाही. ऍसिडचं नेचर आपलं वेट असतं किंवा ॲक्वियस नेचर असतं. किंवा काही ऍसिड्स, रेअरली ऍसिड्स आर गॅसेस इन स्टेट बट मोस्ट ऑफ द ऍसिड्स आर लिक्विड इन स्टेट. बट ही जी प्रॉपर्टी दिली सोपी ही जी प्रॉपर्टी आहे ती बेसिसची प्रॉपर्टी आहे. त्यानुसार ऑप्शन बी इज इनकरेक्ट ऑप्शन. त्यानुसार आपला ऑप्शन बी इज करेक्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन. हां, तर असे क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात की पॅसेज बेस्ड. पॅसेज म्हणजे मोठा पॅसेज नाहीये, 2 लाईन्सचा पॅसेज आहे. त्या पॅसेजवर बेस्ड सिंपल क्वेश्चन असतात. तर ह्या पॅसेजवर बेस्ड 2 क्वेश्चन प्रिव्हियस शाहू स्क्रीनिंग टेस्ट मध्ये विचारलेले आहेत. तर ह्या क्वेश्चन इतकी डिफिकल्टी लेवल ह्याची जास्त नाहीये. आपण बघूया ह्या क्वेश्चन्स मध्ये काय दिले. तर या क्वेश्चन नुसार आपण काय सांगू शकतो की पॅसेज बेस्ड क्वेश्चन मध्ये आपला क्वेश्चनचा आन्सर त्या पॅसेजशी रिलेटेड आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत पॅसेज बेस्ड क्वेश्चन, हे आपल्या डायरेक्ट जसं की इंग्लिशचे पॅसेज बेस्ड क्वेश्चन असतात तसे नाहीये. आपलं हे जे शाहू स्क्रीनिंग टेस्ट मध्ये पॅसेज बेस्ड क्वेश्चन येतात ते क्वेश्चन्स पॅसेजशी रिलेटेड दुसरे MCQ विचारले जातात. म्हणजे पॅसेज मध्ये त्याचा थोडासा रिलेशन असतो आणि थोडं ऍप्लिकेशन बेस असतात. म्हणजे थोडंसं तुमचं नॉलेज वरती पण ऍप्लिकेशन करायला लागेल तुम्हाला. तर बघा ही जी स्केल आहे, तर पॅसेज काय दिलाय बघा,
pH scale is used to measure strength of acid or bases. Its value ranges from 0 to 14. The pH of acid lies between 0 to 7. pH of base lies between 7 to 14. तर ह्या पॅसेजनुसार आपल्याला फक्त दोन इन्फॉर्मेशन दिल्या. तर बघा, तर पीएच स्केल काय असते, तर जसं की आपण लिटमस टेस्ट पाहिली आहे त्यानुसार आपल्याला गिवन सबस्टन्स ऍसिड आहे का बेस आहे हे समजतं. पण आपल्याला त्याची करेक्ट एक्झॅक्ट की स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे का स्ट्रॉंग बेस आहे की वीक बेस आहे हे समजत नाही. त्यामुळं आपण काय केले, आणखीन पुढं पीएच स्केल यूज करतो जर आपल्याला मोर ॲप्रोप्रिएट किंवा मोर करेक्ट जर आपल्याला सांगायचं असेल की गिवन सबस्टन्स स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे किंवा बेसिसचं पण त्याचनुसार जर सांगायचं असेल तर आपण काय करतो, पीएच स्केलचा वापर करतो. पीएच स्केल म्हणजे ही जी स्केल आहे ह्याला पीएच स्केल म्हणतात, विच रेंजेस फ्रॉम 0 टू 14. आता बघा, हे 0 टू 7 जे आहे हा पोर्शन आहे ऍसिडचा आणि 7 टू 14 आहे हा पोर्शन आहे बेसचा. तर ऍसिड आणि बेसचा पोर्शन म्हणजे डिटेलमध्ये बघू आपण. तर बघा, पीएच स्केलनुसार तर आपण काय करतो, पीएच स्केलमध्ये पण आपल्याला पीएच पेपर यूज करायला लागतो. पीएच पेपर असतो आणि युनिव्हर्सल इंडिकेटर असतं. तर बघा, हा पीएच पेपर आहे. तर आपण टेस्ट कशी घेतो, तर गिवन सबस्टन्सचं आपण ॲक्वियस सोल्युशन बनवतो. ॲक्वियस सोल्युशन बनवलं, समजा हे आपलं ॲक्वियस सोल्युशन बनले, तर हा असतो आपला पीएच पेपर. ह्या आपण पीएच पेपरचा यूज करून आपण गिवन सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे डिटरमाइन करू शकतो. तर बघा, आपण जसं की आपण ह्या सोल्युशन मध्ये आपला पीएच पेपर डीप केला तर पीएच पेपरचा कलर चेंज ह्या स्पेक्ट्रम मध्ये दाखवतो. म्हणजे जर पीएच पेपर ह्या सोल्युशन मध्ये डीप केल्यानंतर रेड पोर्शन मध्ये येत असेल तर ते स्ट्रॉंगली ऍसिडिक सोल्युशन आहे किंवा हे तो वीकली ऍसिडिक सोल्युशन आहे. त्याचनुसार जर ब्ल्यू येत असेल तर ते आहे वीक बेस. पण जर आपण डार्क ब्ल्यू किंवा आपण पर्पल म्हणू शकतो त्या रेंज मध्ये येत असेल पीएच पेपरचा कलर चेंज तर आपण स्ट्रॉंगली बेसिक सोल्युशन म्हणू शकतो. तर इथं अल्कलाइन जे दिले, अल्कलाइन इज नथिंग बट bases that dissolve in water are known as alkali and the solution is known as alkaline solution. तर आपण एकाच पीएच पेपरचा यूज करून, म्हणजे जसं की लिटमस टेस्ट मध्ये दोन पेपर यूज करायचे होते आपल्याला, एक तर रेड आणि एक तर ब्ल्यू लिटमस पेपर. पण पीएच पेपर मध्ये आपल्याला फक्त सिंगल पीएच पेपर यूज करून त्याचा कलर चेंज आपण ह्या स्केलशी मॅच करतो. तर हेच दिले पॅसेज मध्ये आपल्याला की हा पीएच ची रेंज असते 0 टू 14, ज्यामध्ये 0 टू 7 हे ऍसिडिक असतात आणि 7 टू 14 हे बेसिक म्हणजे अल्कलाइन असतात. तर ह्या पॅसेजवर बेस्ड क्वेश्चन काय विचारलंय बघा, पीएच ऑफ HCl सोल्युशन लाईज बिटवीन, म्हणजे HCl जे सोल्युशन आहे त्याचा पीएच कुठल्या रेंज मध्ये येतो हे विचारले. तर बघा, HCl is a strong acid. It is the inorganic acid. It is very strong in nature. तर बघा, आपण काय सांगितले, इकडं स्ट्रॉंग ऍसिड, इथून इकडं वीक ऍसिड. हे ग्रीन जो पोर्शन आहे 7 जो आहे हे आहे न्यूट्रल सोल्युशन. इथून 7 टू समजा 10 पर्यंत वीक बेस आणि इथून पुढं स्ट्रॉंग बेस. तर बघा, हे स्ट्रॉंगली ऍसिडिक असतं. HCl जे असतं इज अ स्ट्रॉंग ऍसिड, सो इट्स पीएच लाईज बिलो 3. म्हणजे आता बघा ऑप्शन मध्ये बघू, तर बघा हे दिले 12 टू 14, हे तर स्ट्रॉंगली बेसिक पीएच आहे. पुन्हा हे आहे, हे पण स्ट्रॉंगली बेसिक म्हणू शकतो आपण, हे पण बेसिक पीएच आहे. आता बघा, हे पण ऍसिडिक पीएच आहे आणि हे पण ऍसिडिक पीएच रेंज दिली. पण आपला HCl सोल्युशन इज अ स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिडचं रेंज काय आहे, 0 टू अप्रॉक्सिमेटली 3 च्या आसपास. तर ऑप्शन नंबर ए मध्ये 0 टू 2 दिले, हे करेक्ट ऑप्शन आहे. आता बघा 6 टू 8 म्हणजे 6 टू 8 इज अ not strong acid, so HCl is a strong acid. Its pH lies between 0 to 2. So correct option is option number A. Next question. हाँ, आता त्याच पॅसेजवर बेस नेक्स्ट क्वेश्चन दिलाय.
द पीएच ऑफ NaOH सोल्युशन. NaOH माहिती आहे. NaOH सोल्युशन जे आहे बघा, NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस जर म्हणलं आपण तर स्ट्रॉंग बेसचं पीएच काय येतं, ग्रेटर दॅन 11-12. ग्रेटर दॅन 11-12 म्हणजे आता बघा ऑप्शन बघू. 0 इज अ स्ट्रॉंगली ऍसिडिक. 2 is also strongly acidic pH. 7 is a neutral pH. 12 is a strongly basic pH म्हणजे NaOH. NaOH म्हणजे फर्स्ट ग्रुप एलिमेंटचे जे हायड्रॉक्साईड असतात, फर्स्ट आणि सेकंड ग्रुप म्हणजे आता बघा पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला आपला फर्स्ट ग्रुप कुठला आहे, हायड्रोजन ग्रुप म्हणजे समजा अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल, हे जे दोन ग्रुप आहेत त्याचे हायड्रॉक्साईड आज स्ट्रॉंगली बेसिक इन नेचर. सो स्ट्रॉंग बेसिक इन नेचर त्याचा अर्थ आहे आपलं ऑप्शन नंबर, त्याचा पीएच काय येणार, ग्रेटर दॅन 11-12. तर आपण सांगू शकतो की NaOH चा पीएच 12 आहे. तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. The next question is about pH of a solution. किंवा आपण जेव्हा पीएच पेपरचा यूज करून गिवन सबस्टन्सची स्ट्रॉंग ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे किंवा तिचा पीएच आपण डिटरमाइन करू शकतो. तर त्यामध्ये आपण डिफरंट सबस्टन्सेस यूज करतो. जसं की मी तुम्हाला सांगितले की आपण पीएच सोल्युशनचं जे पीएच असतं, पीएच म्हणजे काय असतं, तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजे किती अमाऊंट ऑफ हायड्रोजन प्रेझेंट आहे, H प्लस आयन, किती अमाऊंट ऑफ हायड्रोजन आयन्स प्रेझेंट आहेत, H प्लस आयन्स प्रेझेंट आहेत रिलेटिव्ह टू OH मायनस आहे. म्हणजे हायड्रॉक्साईड आयन्सच्या कंपॅरिझन मध्ये H प्लस आयन्स किती प्रेझेंट आहेत ते आपण पीएच पेपरचा यूज करून आपण डिटरमाइन करू शकतो. तर पीएच पेपरचा यूज करताना किंवा पीएच स्केलचा यूज करण्यासाठी आपल्याला काय लागतो, एक पीएच पेपर लागतो ज्याला डिप करून आपण सोल्युशनचा कलर चेंज बघणार आहे किंवा पीएच पेपरचा कलर चेंज बघणार आहे. त्यानंतर आपल्याला लागतं युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे बघा, जसं की आपण लिटमस टेस्ट मध्ये दोनच कलर बघितलेत, एक तर रेड टू ब्ल्यू किंवा ब्ल्यू टू रेड. पण युनिव्हर्सल इंडिकेटरचा यूज करून आपण स्पेसिफिकेशन दाखवू शकतो. जसं की आपण पीएच स्केल बघितले असेल, म्हणजे आपण पीएच, एक सेकंड, जर आपण पीएच स्केल बघितली तर पीएच स्केल मध्ये डिफरंट लेवलला वेगवेगळे कलर चेंज दाखवतात. म्हणजे लेफ्ट हँड साइडला आपण काय बघतो की इथून इथपर्यंत रेड टू येलो कलर चेंज असतो, न्यूट्रल जर असेल तर ग्रीन चेंज असतो आणि त्याच्या पुढं ब्ल्यू टू डार्क ब्ल्यू किंवा पर्पल पर्यंत चेंज होतो. म्हणजे हा आपले असतो पीएच स्केल असते. तर आपण काय करतो, हा पीएच पेपर आपल्या सोल्युशन मध्ये, म्हणजे ज्या सोल्युशनचं पीएच आपल्याला डिटरमाइन करायचे त्या सोल्युशन मध्ये डिप करतो. त्या सोल्युशन मध्ये हा पीएच पेपर जेव्हा डिप करतो तेव्हा पीएच पेपर काही कलर चेंजेस दाखवतो. जर हा पीएच पेपर कलर चेंजेस दाखवत आहे तर त्याचा अर्थ असा आहे की युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे एक आपल्याला बॉटल असते ज्यामध्ये डिफरंट इंडिकेटर्सचं मिक्सचर असतं. फॉर एक्झाम्पल मिथिल रेड किंवा फिनॉफ्थॅलिन ह्या इंडिकेटर्सचं प्रॉपर मिक्सचर असतं. त्या मिक्सचरच्या नुसार आपण काय करतो की गिवन पीएच पेपर जर आपण सोल्युशन मध्ये टाकला किंवा डिप केलं तर आपल्याला कलर चेंज वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये वेगवेगळे कलर चेंज दिसून येतात. वेगवेगळे कलर चेंज जेव्हा आपल्याला दिसून आले तेव्हा आपण काय करू शकतो की हे जे कलर चेंज आहेत ते आपल्या स्केलला, पीएच स्केल जी असते त्या स्केलला कम्पेअर करून आपण आपल्या सबस्टन्सेसचा पीएच सांगू शकतो. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आहे की वीक ऍसिड आहे का न्यूट्रल सोल्युशन आहे का वीकली बेसिक आहे का स्ट्रॉंगली बेसिक आहे, ह्या सगळ्या आपल्याला डिटरमाइन करता येतं. तर त्यावर डिपेंड हा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड टू फाइंड पीएच ऑफ सोल्युशन. म्हणजे आता आपल्याला पीएच फाइंड आउट करण्यासाठी काही रिक्वायरमेंट्स आहेत, जसं की पीएच पेपर झाला, इंडिकेटर झाला किंवा आपल्याला स्केल झाली. तर अशा काही रिक्वायरमेंट्स आपल्याला ऑप्शन मध्ये दिल्यात आणि विचारले विच इज नॉट रिक्वायर्ड, म्हणजे आपल्याला पीएच चेक करण्यासाठी काय गरजेचं नाही. तर बघा, आपल्याला पीएच चेक करण्यासाठी युनिव्हर्सल इंडिकेटर लागणार आहे, पीएच पेपर लागणार आहे, स्टँडर्ड पीएच व्हॅल्यूचा चार्ट कंपल्सरी आहे,
लिटमस पेपर. लिटमस पेपर आपल्याला पीएच चेक करण्यासाठी लागणार नाहीये. लिटमस पेपरनुसार फक्त आणि फक्त आपण काय सांगू शकतो, गिवन सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे, हे दोन्हीपैकी एक आपण सांगू शकतो. बस. ह्याच्यानंतर आपल्याला जर पीएच एखाद्या सोल्युशनचा डिटरमाइन करायचा असेल तर लिटमस पेपर टेस्ट आपल्याला अप्लाय करता येणार नाही. कारण लिटमस पेपर टेस्ट नुसार फक्त आणि फक्त गिवन सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे इतकंच डिटरमाइन होऊ शकतं. जर आपल्याला स्पेसिफिकली म्हणजे त्याची पीएच म्हणजे करेक्ट स्ट्रॉंग ऍसिड आहे, करेक्ट वीक ऍसिड आहे किंवा न्यूट्रल सोल्युशन आहे, हे सगळं डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. एक तर पीएच स्केल लागते, स्टँडर्ड पीएच व्हॅल्यूचा चार्ट, ज्याला पीएच स्केल पण म्हणू शकतो आपण, किंवा आपण पीएच पेपर पण लागतो, आणि युनिव्हर्सल इंडिकेटर आपल्याला सोल्युशन मध्ये ऍड करायला लागतं. त्यानंतरच आपलं काय होतं की आपल्याला पीएच आपला सबस्टन्सचा करेक्ट डिटरमाइन करता येतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण आपल्या सबस्टन्सेसचा पीएच डिटरमाइन करू शकतो. ह्या पीएच नुसार आपण आपला समजा जेव्हा आपण स्ट्रॉंग ऍसिड आहे किंवा वीक ऍसिड आहे हे सगळं डिटरमाइन केल्यानंतर आपल्याला आपला सबस्टन्स नेक्स्ट रिएक्शन साठी यूज करता येतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर्गॅनिक ऍसिड. तर ऑर्गॅनिक ऍसिड्स, तर बघा ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स ह्या टॉपिक मध्ये आपल्याला टाइप्स ऑफ ऍसिड्स हा एक पॉइंट आहे. टाइप्स ऑफ ऍसिड हा एक पॉइंट आहे ज्यामध्ये आपल्याला दिले की ऍसिड मध्ये मोस्टली म्हणजे आपण ऍसिडचे जर आपण डेरिव्हेटिव्ह बघितले तर दोन ओरिजिन असतात. एक तर ऑर्गॅनिक ओरिजिनचे ऍसिड असतात आणि एक इनऑर्गॅनिक ऍसिड. म्हणजे ऍसिडचे दोन टाइप सांगू शकतो आपण, ऑर्गॅनिक ऍसिड आणि इनऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड बघा, ऑर्गॅनिक ऍसिड्स आणि इनऑर्गॅनिक ऍसिड्स. इनऑर्गॅनिक ऍसिड्सलाच आपण मिनरल ऍसिड म्हणू शकतो. तर बघा ऑर्गॅनिक ऍसिड्स काय असतात, तर ऍसिड्स विच आर डिराइव्ड फ्रॉम प्लांट्स और ॲनिमल ओरिजिन. म्हणजे प्लांट्स किंवा ॲनिमल ओरिजिन जर असेल तर आपण त्याला ऑर्गॅनिक ऍसिड म्हणू शकतो. आणि इनऑर्गॅनिक किंवा मिनरल्स म्हणजे जे ऍसिड्स आपल्याला मिनरल्स पासून किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या वन और टू इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या मिक्सर मधून मिळत असतील तर त्याला इनऑर्गॅनिक ऍसिड्स किंवा मिनरल ऍसिड म्हणू शकतो. तर आता ह्या दोघांमध्ये डिफरन्शिएट म्हणजे ह्या दोघांमध्ये वेगवेगळे ऍसिड आणि आपले ऍसिड्स असतात. तर ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये असे सबस्टन्सेस किंवा असे ऍसिड्स येतात जे आपण डायरेक्टली ॲनिमल्स किंवा प्लांट ओरिजिन मधून डिराईव्ह करतो. आणि हे मिनरल ऍसिड जे असतात ते आपण लॅब मध्ये प्रिपेअर करू शकतो किंवा आपण मिनरल्स पासून बनवू शकतो, की मिनरल ओरिजिन असतं त्याचं. ऑर्गॅनिक म्हणलं आपल्याला लक्षात येईल की ज्या ऍसिड मध्ये कार्बन कंटेंट आहे, कार्बन कार्बन प्रेझेंट आहे ते आहेत ऑर्गॅनिक ऍसिड. आणि कार्बन सोडून दुसरे एलिमेंट जेव्हा असतील ते असतील इनऑर्गॅनिक ऍसिड. तर त्याचे एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला येतं ऍसिटिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड. फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड किंवा आपण म्हणतो की लॅक्टिक ऍसिड आपल्याला मिल्क पासून भेटतं, किंवा टार्टारिक ऍसिड जे असतं ते टॅमॅरिन पासून भेटतं, किंवा सिट्रिक ऍसिड जे असतं ते लेमन पासून भेटतं. म्हणजे ह्या सगळ्याचे ओरिजिन प्लांट ओरिजिन आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून डिराईव्ह केले, त्यामुळे हे आहेत ऑर्गॅनिक ऍसिड. आणि मिनरल ऍसिड मध्ये येतात HCl, HNO3, H2SO4. आपण जर ह्याला डिटेल स्टडी केला तर तुमच्या हे लक्षात येईल की मिनरल ओरिजिनचे जे ऍसिड असतात हे स्ट्रॉंग ऍसिड असतात आणि ऑर्गॅनिक ओरिजिनचे ऍसिड जे असतात ते वीक ऍसिड असतात. तर बघा आपल्याला ह्या क्वेश्चन साठी कुठल्या पॉइंटची गरज आहे, तर बघा कार्बन ज्या ऍसिड्स मध्ये कार्बन कंटेंट आहे ते आहेत ऑर्गॅनिक ऍसिड. आता बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर्गॅनिक ऍसिड, सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑर्गॅनिक ऍसिड असा क्वेश्चन आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गॅनिक ऍसिड जर म्हणलं तर आपल्याला सांगता येईल की कार्बन कंटेंट जो ज्या ऍसिड मध्ये कार्बन आहे त्याला आपण ऑर्गॅनिक ऍसिड म्हणू शकतो. आणि बाकी HNO3, HCl, H2SO4 हे सगळे मिनरल ओरिजिनचे आहेत, त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन इनकरेक्ट आहेत. आपलं सॉरी, हां
हे 3 ऑप्शन इनकरेक्ट आहेत आणि आपला ऑर्गेनिक ओरिजिनचा जो ऍसिड आहे तो आहे CH3COH. अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण आणखी नेक्स्ट सिरीज मध्ये बघणार आहेत. ऍसिड बेसिस अँड सॉल्ट मधून हा टॉपिक तुमचा स्कोरिंगचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर थोडेसे क्लिअर असतील तर क्वेश्चन इझिली तुम्ही अटेम्प्ट करू शकता. थँक्यू सो मच.